धतुरा विषाक्तता लक्षणं, पॉयझनिंगची लक्षणं आता आपण बघूया। ह्याच्यामध्ये काय आहे, धोत्र्याच्या पानांना जर स्पर्श केला गेला तर सेन्सिटिव्ह पर्सनमध्ये डर्मॅटायटिस हे लक्षण दिसतं। त्यानंतर जर धोत्र्याच्या बिया ह्या चावून खाल्ल्या गेल्या तर अर्ध्या तासामध्ये पॉयझनिंगची लक्षणं दिसायला सुरुवात होते। जर बियांचा काढा पिला गेला तर काही मिनिटांमध्ये लक्षणं दिसतात आणि जर अल्कलॉइड घेतलं गेलं तर इमिजिएट पॉयझनिंग सिम्पटम्स दिसायला लागतात। सिम्पटम्समध्ये काय काय दिसतात तर बिटर टेस्ट इन माउथ, ड्रायनेस ऑफ माउथ अँड थ्रोट, डायलेटेड प्युपिल्स होतात। त्यामुळे काय होतं, नियर व्हिजनसाठी, जवळच्या व्हिजनसाठी काय होतं, ॲकोमोडेशन पॉवर असते त्याचा लॉस होतो। ठीक आहे। त्यानंतर काय होतं, फोटोफोबिया आणि ब्लाइंडनेस। फोटोफोबिया म्हणजे काय, प्रकाशाचा त्रास होणे, आणि टेम्पररी ब्लाइंडनेस, तात्पुरतं त्याला दिसत नाही कारण की डायलेटेड प्युपिल्स हे लक्षण झालेलं असतं। त्यानंतर काय होतं, ड्रंकन गेट म्हणजे काय तर एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे दारू पिल्यावरती चालते त्याप्रमाणेच ह्या पॉयझनिंगमध्ये त्याचा चालण्याची पद्धत होते, त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे ड्रंकन गेट। त्यानंतर काय, डिस्फॅजिया होतो, म्हणजे डिस्फॅजिया होतो, डिग्लुटिशन होतं, डिफिकल्टी इन टॉकिंग होतं। त्यानंतर ड्राय स्किन होते, हॉट स्किन होते, चेहरा जो असतो तो फ्लश्ड होतो, फ्लश्ड म्हणजे काय, लाल रंगाचा होतो, आणि कंजंक्टायवा असतात ते काय होतात, कंजेस्टेड होतात। त्यानंतर काय होतं, पल्स जी असते ती रॅपिड होते, 120 ते 140 पल्स रेट होतो पर मिनिट। ओके। त्यानंतर बॉडी टेम्परेचर जे असतं ते 2 ते 3 डिग्रीने वाढतं। त्यानंतर रेस्पिरेशन असतं ते इन्क्रीज होतं। ठीक आहे। डीप रिफ्लेक्सेस जे आहेत ते वाढतात। त्यानंतर डेलिरियम डेव्हलप होतं। डेलिरियममध्ये काय काय होतं तर तो पेशंट जो असतो तो टॉकेटिव्ह होतो, खूप बोलायला लागतो, एक्साइटमेंट असते त्याच्यामध्ये, आणि अनइंटेलिजंट स्पीच म्हणजे काहीही बोलतो तो। ह्यामध्ये अजून एक लक्षण काय असतं तर हा व्यक्ती जो असतो तो स्वतःच्या नातेवाईकांना किंवा फ्रेंड्सला सुद्धा ओळखू शकत नाही। त्यानंतर ही जी जसजसं इंटॉक्सिकेशन वाढत जातं, पॉयझनिंग वाढत जाते, तर ही एक्साइटमेंटची स्टेज जी असते ती 1 ते 2 तासच राहते, त्यानंतर ती चालली जाते। त्यानंतर काय होतं, तो पेशंट जो असतो तो डीप स्लीपमध्ये जातो किंवा कोमामध्ये जातो, आणि त्यानंतर पुढे त्याची डेथ होते। ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये फेटल डोस आणि फेटल पिरियड काय आहे तर फेटल पिरियड आहे त्याचा 120 ते 125 सीड्स, आणि जर अल्कलॉइड असेल तर 1 ग्रॅम। फेटल पिरियड किती आहे, 1 डे आहे।